नाही नाही, काय आहे, सभागृहाची प्रथा परंपरा याचे सगळे आपण संरक्षक आहात आणि त्यामुळे कुठला विषय कोणाकडे जायला पाहिजे कुठला याच्यावरनं कालच्या पहिल्या लक्षवेधीचा वाद झाला आणि माननीय मंत्री उदय सामंत यांनी आता त्याच्यावरती सविस्तर खुलासा केला की नगरविकासकडे यायला नाही पाहिजे होती, ती पणनकडे जायला पाहिजे होती. खरं म्हणजे आपल्या सभागृहात म्हणजे परंपरागत एक दोन भाग असतो, एक सत्ताधारी असतात, एक विरोधक असतात. आता आम्हाला असं वाटतं की त्याचे तीन भाग झालेत, सत्ताधारी दोन आणि विरोधक एक. तर ह्या तीन मध्ये काय कशा पद्धतीने आता ह्याचं कामकाज आपण सुरळीत आणणार ते समन्वय. काय झालंय की आमच्या प्रश्नांचा आणि लक्षवेधीचा झालाय फुटबॉल. एक जण मारतोय इकडून तिकडे जातोय, तिकडून मारतोय तिकडे जातोय. आम्ही कुठे आहोत ते तर सांगा आम्हाला. आम्ही लक्षवेधी उपस्थित करतोय, आम्ही प्रश्न उपस्थित करतोय, ही आमचा गुन्हा ठरतोय की काय असं आम्हाला वाटायला लागलंय. त्यामुळे ह्या सगळ्या मॅचचे आपण रेफरी आहात, तर योग्य तो निर्णय द्यावा याच्या बाबतीमध्ये की कोणी कुठल्या काय करावं, कुठली लक्षवेधी कोणाकडे जावी. सचिवालय तुमचं पण काम आहे, सचिवालयाकडे शेलार साहेब जेडी नाही, जेडी काय संसदीय कार्यमंत्र्यांचं काम आहे. कुठला विभाग कोणाकडे जायला पाहिजे उत्तर हे कोण उत्तर देणार. विषय असा आहे, विषय असा आहे की पूर्ण वर्षभरात 3 सत्र होतात आपली आणि आम्ही खूप वाट बघत असतो की कधी अधिवेशन येतंय, अधिवेशनामध्ये लोकांचे प्रश्न सरकारकडे मांडू आणि अधिवेशनातच सरकारकडनं उत्तर घेऊ. आता असं झालंय की सरकारकडे तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही या, आपण एक बैठक घेऊ. अरे मग ती बैठक तर कधी घेता येईल, त्याच्यासाठी अधिवेशन कशाला पाहिजे. अधिवेशनात ज्या वेळेला लक्षवेधी मांडली जाते त्यावेळेला आमची अशी अपेक्षा असते की ह्या प्रश्नाचं उत्तर अधिवेशनाच्या या प्लॅटफॉर्मवरती इथे आम्हाला मिळावं आणि हा प्रश्न सोडावा. सरकार गोंधळलंय, यांचंच कळत नाहीये की कोणाचा पायपोस कोणाच्यात आहे. पणन म्हणतं माझं नाही आहे, नगरविकास म्हणतं माझं नाही आहे, आता जिकडे पाहिजे तिकडे हे फक्त माझंच आहे. आता गिरीश भाऊ यांना त्या कुंभमेळ्यात घुसायलाच देत नाहीयेत कोणाला, हे एक मोठं दुःख आहे अजून त्याचं. आता तुमच्या या सगळ्या भांगडीमध्ये भुजबळांसारखा बिचारा एखादा अगदी जीव तोडून लक्षवेधी मांडतोय, त्याला खेळवतायत ते लोक. मंत्री मोदी उत्तर देतात काय चाललंय काय. हा ते उत्तर देतात. नाही उत्तर देतात म्हणजे त्यांचं उत्तर ऐकलं ते म्हणतात माझी जबाबदारी. सभापती महोदय मध्येच दोन भाग झाले. पूर्ण समाधान झालं आहे असं मला वाटतं. विरोधक पाहिजे असेल त्यांना तर भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेता पण त्यांच्याकडे द्यावा.